Welcome all in our today's lecture. In this lecture, our next MCQ is if x is equal to summation a raised to n from 0 to infinity, y is equal to summation of b and n from 0 to infinity, and z is equal to summation ab raised to n from 0 to infinity, where a and b both are less than 1, then which one of following is correct? या ठिकाणी पण आपल्याला समेशन दिलेली आहे. समेशन एन कुठून कुठपर्यंत जातोय 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. ओके, म्हणजे या ठिकाणी एक्स दिलेला आहे आपल्याला. एन ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर आला 1 व्हॅल्यू घेतली तर आला a raised to 1 plus a raised to 2 plus a raised to 3 plus and so on. So this implies x is equal to, आता हे जे आहे ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा क्वेश्चन घ्या तो सेम येणार आहे. याच्यातली फर्स्ट टर्म आहे 1, सो वी गेट x इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस a. ओके, आणि ए बी काय दिलेला आहे, लेस दॅन 1 दिलेला. नाव नेक्स्ट इज y इज इक्वल टू, याच्यामध्ये आपण यांच्या व्हॅल्यू पुट केलं तर ती समेशन भेटेल आपल्याला 1 प्लस b रेज टू 1 प्लस b रेज टू 2 प्लस b रेज टू 3 प्लस अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. सो दिस इम्प्लाइज y इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस b. Similarly, z become 1 plus ab raised to 1 plus ab raised to 2 plus and so on. So this implies z is equal to 1 upon 1 minus ab. Okay, infinite sum चा concept या ठिकाणी यूज केलेला. आता या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे ते in terms of x y z च पाहिजे. ठीक आहे, आता हे x y z x into y into z is equal to x plus y plus z असू शकणार नाहीये. ओके, कारण x इंटू वाय इंटू झेड घेतलं तर डिनॉमिनेटरला काय येणार आहे, या तिघांचा प्रोडक्ट येणार आहे. ओके, आणि न्यूमरेटरला येणार आहे 1. आणि त्याच ठिकाणी या तिघांची जर आपण ॲडिशन घेतली तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणी न्यूमरेटरला 1 येणार नाही. म्हणजे हा ऑप्शन असणं शक्य नाही आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता या तिघापैकी एखादा ऑप्शन असू शकतो आणि तिघामध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक्स झेड याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. वाय झेड याच्यात पण आहे, याच्यात पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे. एक्स इंटू वाय याच्यात आहे, एक्स इंटू वाय याच्यात आहे, एक्स इंटू वाय याच्यामध्ये आहे. सो फर्स्ट फाइंड एक्स इंटू वाय. सो एक्स इंटू वाय, एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन याच्यावरून काय येणार आहे ते 1 अपॉन 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी. सिमिलरली एक्स इंटू झेड बिकम एक्स इंटू झेड ते येणार आहे 1 अपॉन 1 मायनस ए इंटू 1 मायनस ए बी. सिमिलरली y इंटू z ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 1 अपॉन 1 मायनस b इंटू 1 मायनस ए बी. राईट, तर या पद्धतीने तिन्ही मल्टिप्लिकेशन आपण फाइंड केले. आता 1 बाय 1 हे ऑप्शन आपण चेक करूया. सुरुवातीला ऑप्शन बी साठी चेक करूया. सो एक्स झेड प्लस वाय झेड दोघांची ॲडिशन काय आहे ते बघू. सो एक्स झेड प्लस वाय झेड बिकम 1 अपॉन एक्स इंटू झेड. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इंटू झेड इज 1 अपॉन 1 मायनस ए इंटू 1 मायनस ए plus y into z. Value of y into z is 1 upon 1 minus b into 1 minus a. ओके, आता हे फ्रॅक्शनची ॲडिशन करायची. या दोन्ही ठिकाणी पहा 1 मायनस ए बी इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे इथं आपल्याला 1 मायनस ए बी आहे तो इथं पाहिजे आणि हा 1 मायनस ए इथं पाहिजे. मग याला 1 मायनस बी ने मल्टिप्लाय डिवाइड करा आणि याला 1 मायनस ए ने मल्टिप्लाय डिवाइड करा. सो वी गेट 1 मायनस बी. डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल, मधलं प्लस साइन आहे तसं याला मल्टिप्लाय डिवाइड करतोय आपण 1 मायनस ए. इथं ब्रॅकेट टाकायची सुद्धा गरज नाही आहे कारण बाहेर जे आहे ते प्लस आहे. सो डिवायडेड बाय हे 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी इंटू 1 मायनस ए हा डिनॉमिनेटर आलेला. मग याला सिम्प्लिफाय केलं तर येते पहा 2 मायनस ए मायनस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस ए. सिमिलरली सिम्प्लिफाय RHS. So RHS of option B is xy plus z. X into y, term of x into y is 1 upon 1 minus a into 1 minus b plus term of z is 1 upon 1 minus a. आता दोघांपैकी कुठल्याच डिनॉमिनेटरला सेम टर्म नाही. हे डायरेक्ट इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. वी गेट 1 मायनस ए बी. याने इकडे मल्टिप्लाय केलं, याने इकडे मल्टिप्लाय केलं. सो वी गेट प्लस 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी आणि डिनॉमिनेटरला येणार आहे 1 मायनस ए इंटू 1 मायनस बी इंटू 1 मायनस ए. न्यूमरेटर सिम्प्लिफाय केला
आपल्याला भेटतोय पहा 1 मायनस ए बी आहे तसा. सो या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन येईल पहा 1 इंटू 1 प्लस 1 1 इंटू मायनस बी मायनस ए इंटू 1 इज मायनस ए इंटू मायनस बी इज प्लस ए बी divided by denominator as it is 1 minus a 1 minus b 1 minus ab. So in that way we get this numerator become 1 plus 1 is 2, then minus ab plus ab will get cancelled and remaining term is minus a minus b divided by denominator become 1 minus a 1 minus b 1 minus ab. ओके, आणि या दोन्हीकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं हे दोन्ही काय आहेत सेम आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. आता हे दोन्ही सेम नसते तर आपण तिसऱ्या ऑप्शनकडे पुढे गेलो असतो, नंतर आपण करेक्ट आलं नसतं तर चौथ्याकडे गेलो असतो. ठीक आहे, पण इथं अनफॉर्च्युनेटली आपल्याला सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट भेटलेला आहे. नाव इन नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅव गिवन दॅट इफ सम ऑफ अन इनफायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स टर्म्स इज 3. ओके, इनफायनाइट सम आपल्याला 3 दिलेले आहेत. सो लेट जॉमेट्रिक प्रोग्रेशन is a comma ar comma ar square comma and so on up to infinity. Okay, and therefore sum of the geometric progression s is equal to a divided by 1 minus r is equal to 3. ती किती दिलेले 3 दिलेले. and पुढे काय म्हटलंय and the sum of square of its term, या टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे a square r square a square r raised to 4 and so on. Therefore s is equal to a square divided by 1 minus r square is also 3. ती पण काय दिलेली आपल्याला 3 दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला r ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या केसमध्ये आपण काय करू शकतो, इथं वरती a स्क्वेअर आहे, इथं वरती a आहे. ओके, a तर कॅन्सल झाला पाहिजे म्हणजे याला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. सो दिस इम्प्लाइज a square upon 1 minus r bracket square is equal to square of 3 which is equal to 9. स्क्वेअर केला तर. आणि आता मी काय करतोय, ही जी पहिली सम आहे याला इक्वेशन 1 म्हणतो मी, याला म्हणतो इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 घेतो. ओके, इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. सो वी गेट पुढील MCQ आहे पहा. Consider an infinite geometric progression with first term a and common ratio r. Its sum is 4. ओके, त्याची सम काय दिलेली आपल्याला 4 दिलेली. इन्फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, त्याची सम 4 दिलेली आहे and second term is 3/4. So let geometric progression is a comma ar comma ar square comma ar cube comma and so on up to infinity. So their sum is 4. S is equal to a divided by 1 minus r is equal to 4 and second term means ar, this is our second term, so value of ar is 4.
ओके, या पद्धतीने आपल्याला हे दिलेलं आहे. तर आपण काय करूया, या दोघांचा क्वेश्चन घेऊया जेणेकरून आपल्याला याच्यामधून ए जो आहे तो एलिमिनेट करता येईल. सो AR is, sorry, 3/4. Second term is 3/4. So I will divide this term. This is our equation 1, this is equation 2. So equation 2 divided by equation 1. Okay, equation 2 ला मी equation 1 ने divide करतोय. So we get left side of equation 2 divided by left side of equation 1 is equal to right side of equation 2 divided by right side of equation 1. So in that way this a will get cancelled. हा जो आहे याचा reciprocal r ला multiply, so r into bracket 1 minus r is equal to this become 3 divided by 4 into 4 is 16. So in that way we get r minus r square is equal to 3 divided by 16. So simplify this, we get 16r minus 16r square is equal to 3. Shift both the term toward right side, we get plus 16r square minus 16r plus 3 is equal to 0. So I will write this as 4r bracket square. Okay, 16r square means 4r bracket square minus, I will write this as 4 into bracket 4r plus 3 as equal to 0. आता या पद्धतीने हे 4r चं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. 4r चा स्क्वेअर आहे, इथं 4r मल्टिप्लाय आहे म्हणजे 4r चं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या केसमध्ये आपल्याला दोन नंबर पाहिजे ज्याचं मल्टिप्लिकेशन +3 आणि ॲडिशन येणार आहे -4. सो दीज टू नंबर्स आर -3 and -4. सो वी गेट 4r - 3, 4r - 1, बरोबर. -3 आणि -1 चं मल्टिप्लिकेशन +3 येतं आणि -1 आणि -3 चं ॲडिशन -4. So in that way we get r is equal to 3/4 and from this we get r is equal to 1/4. असे ऑप्शन r चे आहेत का आपल्या ऑप्शन मध्ये ते चेक करायचं. 3/4 किंवा 1/4 याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये पण r ची व्हॅल्यू नाहीये, 3/4 किंवा 1/4 याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये आहे. म्हणजे ऑब्वियसली डी हा ऑप्शन करेक्ट असणार आहे कारण r is equal to 1/4 याच्यामध्ये आहे. 3/4 कुठल्यामध्येच नाहीये. इव्हन तुम्ही याच्यावरून a ची व्हॅल्यू फाइंड करू शकता, याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करून. ओके, याच्यामध्ये जर r ची व्हॅल्यू 1/4 पुट केली आपल्याला मिळतं a डिवायडेड बाय 4, डिवायडेड बाय 4 कॅन्सल होतो आणि मिळतो a इज इक्वल टू 3. दॅट मीन्स ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. नाव इन नेक्स्ट MCQ we have given if x is added to each of number 3, 9 and 21. x add करतोय आपण या प्रत्येक टर्म मध्ये so that the resulting numbers may be in GP. ते ऍड केल्यानंतर जे नंबर येणार आहेत ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील. तर त्या केसमध्ये ते असण्यासाठी जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असण्यासाठी x ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल. So first add x in these three numbers. So adding x implies 3 plus x, 9 plus x, 21 plus x in GP. आता हे GP मध्ये आहे. ओके, so we know that middle term is the geometric mean of end terms. So we get 9 plus x is equal to square root of 3 plus x into 21 plus x. Since a, b, c in GP implies b is equal to square root of ac. Squaring both sides we get 9 plus x bracket square is equal to 3 plus x into 21 plus x. दोन्ही साइडचा स्क्वेअर. Simplify this square we get 9 square is 81 plus 9 into 2 is 18x plus x square. Simplify this bracket we get 63 plus 21x plus 3x because
try to solve some examples at home. So our first example is we have to find value of a raised to log x to the base b. We have given value of a, value of b, and value of x become a sum of geometric progression. This is the series. So first of all, find value of x using this formula, infinite sum of geometric progression. Then use value of 0.2 is equal to 1 upon 5. Then property of logarithm log a raised to m of b become 1 upon a. इथं a जी पॉवर आलेली बेसची जी पॉवर आहे त्याचा रेसिप्रोकल त्या लॉगला मल्टिप्लाय येतो. ओके, त्याच्यानंतर लॉगला मल्टिप्लाय एखादी टर्म असेल तर ती पॉवरला जाते, हा एक कन्सेप्ट आपल्याला माहित आहे. देन वी नो दॅट 1 अपॉन a फ्रॅक्शन असेल आणि त्याची पॉवर असेल तर डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याची ती पॉवर येणार आहे, त्याला न्यूमरेटरला आणलं तर त्या पॉवरचं साइन चेंज होते. देन लॉग ऑफ 1 अपॉन m बिकम मायनस ऑफ लॉग m अँड देन a रेस्ड टू लॉग टू द बेस a ऑफ m. जो लॉग आहे पॉवरचा त्याचा बेस आणि इथं त्या पॉवर फंक्शनचा बेस दोन्ही जर सेम असेल, बोथ आर सेम, इन दॅट केस व्हॅल्यू बिकम दिस m. ओके, ज्याचा लॉग आहे ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. हा एक कन्सेप्ट यूज केल्यानंतर याचा आन्सर आपल्याला इझिली मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पलसाठी सम पाहिजे आपल्याला आणि स्क्वेअरची सम पाहिजे. दोन्ही इक्वेट करा आणि मग कॉमन रेशो म्हणजे आर फाइंड करा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. इन थर्ड एक्झाम्पल एकदम इझी इन्फायनाइट प्रोग्रेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, याची सम फाइंड करायची, इन्फायनाइट सम. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ए ची व्हॅल्यू या ठिकाणी 9 आहे, आर ची व्हॅल्यू 1.3 आहे. इन फोर्थ एक्झाम्पल वी वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस प्रोडक्ट. हा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही बघितलं तर इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि बेस सेम आहे. 32 32 32. आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशनमध्ये जर बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते. मग या ठिकाणी पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे. 1 प्लस 1/6 प्लस 1/36 अँड सो ऑन. त्या पद्धतीने ती पॉवर येईल 32 ब्रॅकेट रेस टू 1 प्लस 1/6 प्लस 1/36 प्लस अँड सो. आणि मग ही जी ॲडिशन आहे ती सिरीज आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनची. त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे 1 आणि कॉमन रेशो आर आहे 1/6. तर ह्या फॉर्म्युल्यावरून ती सम फाइंड करायची आणि ती 32च्या पॉवरला लिहायची आहे. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इझिली आन्सर मिळून जाईल. ओके, तर हे एक्झाम्पल घरी सोडवण्याचा प्रयत्न करा.